अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला नवीन वीज जोडणीसाठी ॲप्लिकेशन प्रक्रिया सांगणार आहे. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर कोणताही ब्राउझर उघडा आणि www.adanielectricity.com या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर तुमच्या आवडीची भाषा निवडा. त्यानंतर न्यू कनेक्शन पर्यायावर क्लिक करा आणि इलेक्ट्रिसिटी कनेक्शन हा ऑप्शन निवडा. नवीन कनेक्शनसाठी टेस्ट रिपोर्ट TR अनिवार्य आहे, जे तुम्हाला कोणत्याही लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर LEC कडे मिळेल. TR मिळवण्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिलेल्या मेनूवर क्लिक करा. न्यू कनेक्शनवर जा आणि नो युअर LEC ऑप्शन निवडा. इथून तुम्हाला LEC ची माहिती मिळेल. त्यांना संपर्क करून तुम्ही TR घेऊ शकता. आता तुमचे कनेक्शन कोणत्या प्रकारचे असेल ते निवडा, जसे की घरगुती, कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल. ॲप्लिकेशन करण्याच्या आधी आवश्यक माहिती घ्या, जसे की ॲप्लिकेबल टेरिफ, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, सिक्युरिटी डिपॉझिट आणि न्यू कनेक्शनसाठीचे चार्जेस. ही सगळी माहिती घेतल्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या अप्लाय एज कस्टमर बटनवर क्लिक करा. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागितला जाईल, तर आपला मोबाईल नंबर नोंदवून प्रोसिजरवर क्लिक करा. OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवला जाईल, तो प्रविष्ट करा. पुढे तुम्हाला विचारले जाईल की तुमच्याकडे टेस्ट रिपोर्ट नंबर आहे का. जर असेल तर येसवर क्लिक करा. न्यू कनेक्शन ॲप्लिकेशनसाठी TR अनिवार्य आहे. जर तुम्ही नो सिलेक्ट केले तर ॲप्लिकेशन कंप्लीट होणार नाही, ते सेव्ह मोडमध्ये राहील आणि त्यानंतर TR जोडायचा ऑप्शन कस्टमर पोर्टलमध्ये मिळणार नाही. मग नंतर तुम्हाला LEC कडे कॉन्टॅक्ट करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर द्यावा लागेल आणि ते त्यांच्या LEC पोर्टलमधून TR जनरेट करून ॲप्लिकेशन कम्प्लिटली सबमिट करू शकतील. अजून एक गोष्ट, मीटर केबिनमध्ये मीटर इन्स्टॉलेशनसाठी लागणारी जागा असायला पाहिजे आणि वायरिंग सुद्धा पूर्ण झालेली पाहिजे. TR नंबर आणि LEC लायसन्स नंबर भरून व्हॅलिडेटवर क्लिक करा. जर इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर पुढील स्टेप उघडेल. आता तुमच्या उद्देशानुसार पर्याय निवडा आणि त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला कोणाच्या नावानं ॲप्लिकेशन करायचं आहे. नावाची नोंद केल्यानंतर प्रिमायसेस टाईप आणि लोकेशनचं सिलेक्शन करून तुमचा पूर्ण पत्ता नोंद करा. आता साईट कंडिशननुसार तुम्हाला तुमचे मीटर हा एक्झिस्टिंग मीटर केबिनमध्ये लावायचा आहे की नवीन मीटर केबिनमध्ये ते निवडा. निवड केल्यानंतर नजीकचा CA नंबर मीटर किंवा केबिन नंबर या तिन्हीपैकी एक पर्याय निवडा आणि CA नंबर प्रविष्ट करा. मीटर नंबर निवडल्यानंतर मीटर नंबर प्रविष्ट करा आणि केबिन नंबरसाठी एक मॅप ओपन होईल. त्या मॅपमध्ये रेड आयकॉन्सने सगळे केबिन हायलाइट होतील. तुमच्या पत्त्याच्या सगळ्यात जवळील असलेला रेड आयकॉन निवडा. तो आयकॉन हिरवा होईल आणि मग कन्फर्म लोकेशनवर क्लिक करा आणि मग सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. पुढील टप्प्यात तुमच्या लोडची माहिती नोंदवा. लोडची माहिती किलोवॅट किंवा हॉर्स पॉवरमध्ये द्या आणि सप्लायचा उद्देश आणि व्होल्टेज लेवल देखील सिलेक्ट करा. त्यानंतर फेज सिलेक्ट करावी लागेल. आता तुम्हाला विचारले जाईल की तुमचे प्रिमायसेस गव्हर्नमेंट आहे की नॉन गव्हर्नमेंट. त्याप्रमाणे पर्याय निवडा. तुमचा पर्याय निवडून पुढे जा. यानंतर अप्लायचा पर्पज आणि प्रिमायसेस टाईप सिलेक्ट करा. सगळी माहिती बरोबर नोंदवून झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. आता तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, जसे की ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी. ओनरशिप डॉक्युमेंट, तुमच्या घराचे डॉक्युमेंट आणि पासपोर्ट साईज फोटो. तुम्हाला NOC सारखे पर्यायी डॉक्युमेंट्स देखील अपलोड करण्याचा ऑप्शन मिळेल. या सर्व डॉक्युमेंट्सना अपलोड करून सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला बिल कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, जसे की ई-बिल की ई-बिल सोबत हार्ड कॉपी. यामध्ये कोणते तरी एक सिलेक्ट करा आणि कोणत्या भाषेमध्ये बिल पाहिजे, हिंदी, मराठी, इंग्लिश यामधील कोणतीही भाषा निवडा. शेवटी तुम्हाला तुमचा ईमेल ID व्हॅलिडेट करावा लागेल. तुम्हाला एक OTP तुमच्या ईमेलवर पाठवला जाईल, जो तुम्हाला नोंदवावा लागेल. OTP टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करा. जेव्हा तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक कराल, तुम्हाला ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड असं कन्फर्मेशन मिळेल. तुम्हाला एक SMS आणि ईमेल देखील मिळेल. सबमिशन विथ TR N सिरीज नंबर जनरेट होईल. सबमिशन विदाउट TR RQ सिरीज नंबर जनरेट होईल. यानंतर एक RQ/N नंबर जनरेट होईल, ज्याद्वारे तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता. धन्यवाद.